चला आता आपण चर्चा करूया. हा बोला. हा हळवे साहेब बोला. हळवे साहेब. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोला बोला. साधू संतांना याची प्रचिती आलेली आहे, आता ती आपण सांगितलं. हो म्हणून तर संत नामदेव म्हणतात की देहासी आला खा आम्ही आनंदे नाचू गाऊ. उन्मनी अवस्थेमध्ये असतात ते याची प्रचिती घेतात. निश्चितच, अगदी निश्चित. म्हणजे त्या प्रतीतीमुळेच त्यांना आनंद. अगदी बरोबर आहे. हो हो हो. तर हे फार मला अतिशय हा अभंग खूप आवडतो आणि मी हे आवर्जून ऐकतो हा नेहमी अभंग. खरंय खरंय खरंय. अगदी अगदी खरंय. आणि त्याच्यात म्हणजे त्यांचा अनुभव कसा असू शकेल याची आपण कल्पना करू शकतो. आणि खरोखरच ते पांडुरंगाशी बोलत होते आणि त्यांना आपल्या हाताने खीर त्यांना खाऊ घालत होते. तर याचा आपल्याला अर्थ कळू शकतो की ते एकरूप कसे झालेले आहेत. एकरूप असं आहे. ते झालं की सगळं मिळालं. सगळं तेच आपल्या जीवनाचं प्रयोजनच ते आहे. जीवनाचं प्रयोजन. हो. आणि या उपनिषदाचं बरंचसं साम्य कठोपनिषदाशी पण वाटलं आहे. निश्चित. कारण त्याच्यात त्यांनी म्हटले की तमेव भांतम अनुभवाती सर्वम तस्य भाषा सर्वमिदम विभाती. हे याच्यामध्ये पण त्यांनी तेच पुनरुक्ती याच्यात झालेली आहे त्याची. म्हणजे परत एकदा त्यांनी ते सांगितलंय पटावं म्हणून. बरोबर बरोबर. अगदी खरं. खूप सुंदर आशय आहे आणि खरंच विचार करण्यासारखं आहे. आपण आता ते सांगितलं की आता खूप आपण गांभीर्याने विचार करायला हवा. विचार निश्चितच. आणि त्या दिशेने साधना केली तर अनुभव हा निश्चित आहे, त्यात काही शंका नाही. मनुष्याचा म्हणजे परमेश्वराने मनुष्य देह जो दिलेला आहे तो हा अनुभव घेण्याकरताच दिलेला आहे. दुसरं काहीच प्रयोजन नाही त्याचं. काहीच नाहीये. छान श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार नमस्कार नमस्कार. बोला अशोकजी बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ बोला. परमेश्वर असा कळतो की सूक्ष्म रूप आहे, अतिसूक्ष्म आहे. हो. आणि आपण जाणतो की बा आकाश हे सूक्ष्म आहे. हो. म्हणजे सूक्ष्माचा जेव्हा विचार करतो प्रकृतीच्या हिशोबाने हो हो आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. निश्चितच निश्चितच. आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. अगदी अगदी. आकाश खूप त्याच्यासमोर आकाश खूप स्थूल आहे. हे बरोबर. आकाश अनंत आहे. हो. त्याची काही मर्यादा नाही आहे. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड फुल आहे. आणि याच्यामध्ये आकाशाला निर्माण करणारं हे जे तत्व आहे बरोबर, तर त्याच्या व्याप्ती केवढी मोठी असली पाहिजे आपण आपली कल्पना नाही करू शकत. म्हणजे बुद्धीला ते गोचर नाहीये, म्हणून बुद्धी अगोचर आहे, इंद्रिय अगोचर आहे. फक्त एक आपल्याला कल्पना यावी म्हणून शब्द रूपात मांडलाय, पण शब्द सुद्धा असमर्थ आहे. शब्दामध्ये सुद्धा सामर्थ्य नाहीये त्या परमेश्वराचं वर्णन करायचं. त्यामुळे ही केवळ आपण कल्पनेनेच त्याचे हे वर्णन करू शकतो किंवा चिंतन करू शकतो की तो सर्वत्र सर्वव्याप्त आहे. या ठिकाणी आपल्याला बुद्धी शुद्ध करावी हा संदेश आहे. हो, त्याचा अर्थ लक्षात आला का तुम्हाला? हो, तुम्ही सांगा परत एकदा. हा, नाही काही हरकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये बुद्धीचा संबंध नेहमी अहंकाराशी असतो. म्हणजे आपले मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जे चार आपण अंतःकरण चातुष्टय म्हणतो ना, तेव्हा मनाचा संबंध चित्ताशी आहे आणि बुद्धीचा संबंध अहंकाराशी आहे. बरं का? मन ज्यावेळेस शांत झालं तेव्हा चित्त एकाग्र व्हायला लागतं आणि बुद्धी भ्रष्ट होते ती अहंकारामुळे होते. म्हणून बुद्धीमध्ये आपण विचार करताना मी तर्काचा भाव जेव्हा येतो, बुद्धीमध्ये तर्क आला की समजायचा अहंकार आला. अहंकाराशिवाय तर्क नाहीये. काका इतका झटकन येतो तो अहंकार की त्याचं काही गणितच नाही. गणित नाही. आणि तो केव्हा निघून गेला किंवा केव्हा मध्ये आला हे कळणं शक्य नाही. कारण अहंकार गेला असं जो म्हणतो ना, तर तो अहंकाराच्या आधारावरच बोलतो. अहंकार असल्याशिवाय तो असं बोलू शकत नाही की माझा अहंकार गेला म्हणून. म्हणजे हे बोलण्याकरता सुद्धा अहंकाराचीच गरज असते. मग हेच मग कसं बोलायचं, तर तो निशब्द झाला तर समजायचं त्याचा अहंकार गेलाय.
हा त्याचा आहे. म्हणजे इथे जे आहे ना, बुद्धी जी आहे ना, ही बुद्धी ही मलिन का झाली हे मला सांगायचं की बुद्धी मलिन होण्याचं कारण बुद्धीमध्ये अहंकार बसलेला आहे. आणि जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत बुद्धी ही मलिन आहे. आणि ती संबंध अंतःकरणालाही मलिन करते. केवळ बुद्धी स्वतः मलिन होत नाही, तर ती मनालाही मलिन करते आणि ती आपल्या चित्तालाही मलिन करते. म्हणून ती मलिन झालेली जी काही बुद्धी आहे त्याला आपण स्वच्छ करायचं असेल तर त्याच्यातला अहंकार दूर झाला पाहिजे. आता अहंकार दूर कसा हाच विषय खरं. परमेश्वरा तू ह्या बुद्धीत प्रवेश कर म्हणजे काय की ह्या अहंकाराला तू दूर कर. ही जी भ्रष्ट झालेली बुद्धी म्हणजे अहंकाराने भ्रष्ट झालेली बुद्धी, ही अहंकार दूर झाल्याशिवाय होणार नाही. आणि ते मला शक्य नाही हे पहिल्यांदा मान्य करावं लागेल. कोणी एखादा व्यक्ती म्हणेल की मी इतके तास असं नाम घेतलं आणि आता माझा अहंकार दूर झाला असं म्हणत असेल तर त्या ठिकाणी निश्चित समजा की ह्याला नाम घेण्याचाही अहंकार झाला त्याला. काय त्यामुळे मोठी सूक्ष्म गोष्ट आहे ती. आणि त्यामुळे आपण तिथे एकच करू शकतो. आपल्या हातात एवढंच आहे फक्त की ह्या ठिकाणी नेरकर सर कॅमेरा थोडा पडतोय. हा थोडस हा हा आता आलं. हा तर ह्या ठिकाणी काय माहितीये का, आपण प्रयत्न करण्याचा विषय नाहीये हा. आपण इथे प्रयत्न करण्यापेक्षा सरेंडर होण्याचा विषय आहे. आणि तेच ह्या मंत्रात म्हटले की भगवंता मी काहीच करू शकत नाही, माझी ताकद नाहीये, त्यामुळे तुम्ही माझ्या बुद्धीमध्ये प्रवेश करा आणि तुम्ही माझ्या बुद्धीला पवित्र करा. माझी ताकदच नाही, मी स्वच्छ करूच शकत नाही हे मान्य केलेलं आहे त्यांनी. आणि हे मान्य करून त्यांनी तिथे परमेश्वराला पूर्णपणे सबमिट होऊन सांगितलं की तुम्ही आता या आणि ह्याच्यात प्रवेश करा आणि तुम्ही मला पवित्र करा. असं ही अशी ही प्रार्थना आहे. हा छान. स्वामी कृपा, स्वामी कृपा. बोला पुढे बोला. हा गणोरकर बोला. काका असं होत आहे दिवसेंदिवस देव देखिला सद्गुरु कृपे ओळखिला. अगदी खरंय, अगदी खरं. म्हणजे आतापर्यंत जे होतं की देव काय आहे, परमेश्वर काय आहे, तर दिवसेंदिवस होतं ते हे होत आहे, उलगडत आहे सगळं, उलगडत आहे सगळं. आणि असं एकदम इतकं जवळ आहे असं आपण खूप जवळ जातोय असं होत आहे. अगदी अगदी. म्हणजे तो एवढा जवळ आहे की तो आपण पाहू शकत नाही इतक्या जवळ. जसं आपण आपल्या डोळ्याला आपण पाहू शकतो का? वस्तुतः डोळ्याची क्षमता ही पाहण्याची आहे. डोळ्याचं जे काही क्षमता शक्ती कशा करता आहे की पाहण्याकरता. मग पाहण्याची जर शक्ती डोळ्याला असेल तर डोळ्याने डोळ्याला पाहायला पाहिजे. का नाही पाहू शकत? कारण तो डोळाच डोळ्यामध्ये आहे. तो डोळा डोळ्याला कसा पाहिजे? पण डोळ्यालाच नाही पाहिजे तर परमात्म्याला कसं पाहणार ना? आणि तो आपल्या हृदयामध्ये अति सूक्ष्म आहे, पण तरी ते क्लू देतात त्याच्यामध्ये. त्यांनी ते एवढा इतका जरी तो सूक्ष्म असला तरी लगेच पुढे सांगतात काही काळजी करू नका, तो नुसतं सूक्ष्म नाही, तो व्याप्त पण आहे आणि तो सर्वत्र आहे. आणि ब्रह्मांडात नुसतं सर्वत्र नाही, तुमच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, समोरच्या असलेल्या प्रत्येक जीवमात्रामध्ये आहे. त्या परमात्म्याला पाहायचं असेल तर समोरच्या माणसाच्या डोळ्यात पहा. आणि डोळ्यातला जो भाव आहे ना तो त्याचा भाव नाही आहे, तो परमात्म्याचाच भाव आहे. आणि ही दृष्टी आपली झाली ना किंवा आपण डोळ्याला डोळा पाहिला तेव्हाच डोळ्याने डोळ्याला पाहिलं. म्हणजे डोळ्याचा मधला जो अपपर भाव दूर झाला तर डोळा हा डोळ्याला पाहू शकतो. असा त्याचा अर्थ आहे. खूप आशीर्वाद. महाराजांची कृपा अखंड राहो. छान काका. म्हणजे अथर्वशीर्ष म्हणजे आपण म्हटलं तरी म्हणजे त्यामध्ये स्तुती येते परमेश्वराची. अगदी खरंय, अगदी खरंय. रोज आपण त्या स्फूर्तीने राहावं आणि त्याचं स्मरण करावं, आनंदी राहायला पाहिजे. शेवटी परिणाम काय माहितीये का की आपण परमेश्वराचा अनुभव घेतो, याचं काय खूण गाठ आहे असं जर म्हणाल तर कारण असो का कारण नसो अखंड आनंदात राहणं हाच परमेश्वराचा अनुभव आहे. अगदी बरोबर, अगदी. आशीर्वाद. स्वामी कृपा. स्वामी. हा बोला काका. हा आशीर्वाद. बोला देगावकर बोला. मागच्या एका प्रवचनामध्ये तुम्ही संन्यासाचा अगदी योग्य समर्पक अर्थ सांगितला होता की
तुम्हाला ह्याच्यासाठी जंगलामध्ये हिमालयात जायची गरज नाही. हो, पुढे जर तुमच्यातला सुख आणि दुःखातला भाव जर नष्ट झाला तर बस. तोच संन्यास आहे. आज अतिशय म्हणजे थोडक्यात तुम्ही मोक्ष समजून सांगितलं. भय संपणं म्हणजेच मोक्ष. अगदी खरंय, अगदी फार मोठा अर्थ अगदी तुम्ही अगदी अगदी खरं. सुलभ रीतीने आम्हाला सोपा करून सांगितला. स्वामी कृपा. महाराजांची कृपा आहे. अगदी अगदी खरंय. स्वामी कृपा. स्वामी. बोला बालाप्रसादजी, बोला. तापडिया. श्री स्वामी समर्थ. हा बोला. ऐकलं ऐकता खूप धारणा एकदम पक्की व्हायला लागली आता. हा, बस. मरणाची मृत्यूची भीतीच नाही, म्हणजे येतच नाही आता, वाटतच नाही. अगदी खरंय, खरंय. अपपर भाव नष्ट झाला म्हणजे माणूस निर्भय झाला. काय सगळं काही आपल्यामध्येच आहे, आपण बाहेर कुठे शोधायचं ना. बाहेर शोधायला लागलं की भीती होऊन जाते, आणि आत म्हटल्यानंतर मग काय निर्भयताच राहते. म्हणून सर्व काही एकच तो परमात्मा आहे, आणि त्या परमात्म्यामध्ये मध्येच आपण बसलो आहे, आणि आपल्यामध्येच तो परमात्मा आहे. असा अंतर्बाह्य तो आहे. हा जर एकदा अनुभव आला तर भीती नष्ट होते. आणि म्हणूनच स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हाच त्याचा अर्थ. स्वामी कृपेने ही धारणा आता पक्की झाली आहे. छान छान छान. अगदी उत्तम. वाचनात तेच, श्रवणात तेच, सगळीकडे तेच येत आहे. खूप उत्तम, खूप छान. चला, खूप आशीर्वाद आहे. स्वामी कृपा. स्वामी महाराज. बोला पुढे. हा बोला. प्रमोद राऊत, बोला. अजून कोण कोण आलाय? श्री स्वामी समर्थ काका. स्वामी. हा, मेधाताई, बोला. हो, छान आहे. सूक्ष्मातलं सूक्ष्म असून सुद्धा आपल्या हृदयाच्या चोर कप्प्यात असून सुद्धा आपल्याला कळत नाही, सारखं विसरतो आपण. फार गोंधळात होतो. म्हणजे आपण तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकल अशी, असं नेहमी वाटतं. बरोबर बरोबर. हा, तर त्याचं कारण तुम्हाला सांगू का? ते कारण एकदा लक्षात आलं की आपल्याला विस्मरण होणार नाही, बरं का. कारण प्रश्न तुमचा चांगला विचारलाय तुम्ही, या निमित्ताने सांगतो मी. तर त्याचं कारण असं आहे की आपण ज्याला महत्व देतो की नाही, ते आपल्याला प्राप्त होतं. ज्याला आपण महत्व देतो ते आपल्याला प्राप्त होतं. आणि ते स्वातंत्र्य आपल्याला आहे, महत्व कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं. आता स्वातंत्र्य दिनही उद्यावर आलेला आहे. काय त्याला सुद्धा 75 वर्ष पूर्ण झाले. तर स्वातंत्र्य म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की स्वतत्वाच्या तंत्राने वागणे म्हणजे स्वातंत्र्य, आणि स्वतत्व म्हणजेच आत्मतत्व आहे, आणि त्यालाच परमात्मा असं म्हणतो. म्हणून परमेश्वराच्या व्यवस्थेप्रमाणे आपलं आचरण असणं याला स्वातंत्र्य असं म्हणतो. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. म्हणजे ह्या दिवसाच्या निमित्ताने मला तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकरता मी सांगतोय की स्वातंत्र्य म्हणजे परमेश्वराच्या व्यवस्थेचा स्वीकार करून त्याप्रमाणे आपला स्वैराचार आणि आपलं अनावश्यक असलेलं दुसऱ्याला जे महत्व देतो आपण, ते महत्व आपण द्यायला नाही पाहिजे. आपण महत्व केवळ परमात्म्याला दिलं ना तर विस्मरण होणारच नाही ना, आहे की नाही. आणि विस्मरण आणि स्मरण हे जे दोन शब्द आहेत ना, हे परस्पर विरुद्ध आहेत. पुष्कळदा लोक म्हणतात नामस्मरण चालू आहे की नाही तुमचं, तर मी एकदा त्यांना म्हटलं, अहो विस्मरण झालं तर स्मरण करावं लागतं, नाही का. नामस्मरण करायचं म्हणजे कधीतरी आधी विस्मरण झालंय म्हणून त्याला स्मरण करायचं. पण जे अखंड स्मरण आहे तर त्याला स्मरण कसं म्हणता येईल? त्याला स्मरणही म्हणता येणार नाही, त्याला एकरूपता म्हणता येईल. म्हणून त्या परमेश्वराला महत्व देऊन त्याच्याशी एकरूप व्हा. म्हणजे स्मृती आणि विस्मृती दोन्ही शब्द विसरा. म्हणून आता थोडंसं आपण नामस्मरणाच्या पलीकडे गेलं पाहिजे, म्हणजे त्याचं विस्मरण होणार नाही. बरोबर. आलं लक्षात? हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप आशीर्वाद. बोला. हा बोला. सुजाता कुलकर्णी, बोला. अजून बोला. कोण कोण बोलणार? सुधा भट, सुजाता कुलकर्णी, मिताली कामत. नमस्कार. नमस्कार. हा बोल सुधा.
कशी आहे तू? हा छान. मस्त. हो छान. मस्त. ऐकलं का प्रवचन? ऐकलं. हा छान. आली मी गुंजटीला. हा काय म्हणाली? गुंजटीला आलीये मी. बरं. अच्छा. हो. गुंजटीला आली. आई कुठे? आई कुठे आहे? पारायणाला गेली. पारायण आहे बरं सामूहिक. बरं. हा बरोबर आहे. पारायण चालू आहे. बरं बरं. चला आशीर्वाद आहे तुला. हा छान. ऐकलं का प्रवचन? ऐकलं का तू? आज पारायण पण चालू आहे. बरं बरं बरं. छान छान. पोथीचं. हो स्वामींच्या. हो आशीर्वाद आहे खूप तुला. छान छान. हो. हा स्वामी कृपा. बोला. श्री स्वामी समर्थ काका. स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे, एकदम ठीक आहे. आणि आजचं प्रवचन ऐकल्यानंतर 2 गोष्टी जाणवल्या. पहिली गोष्ट म्हणजे अंतर्मुख होणं आणि पूर्ण समर्पण असणं हे खूप जरुरी आहे. अगदी बरोबर. आणि जसं तुम्ही जसं म्हणालात की मृत्यूचं भय होता कामा नये, कारण यू आर ऍक्च्युली नॉट, तुम्ही जन्मालाही आला नव्हतात आणि तुम्ही मरणारही नाही आहात. बस मग जे होणारच नाहीये त्याची भीती कशाला बाळगून बसायची आतापासून. अगदी बरोबर. आणि ते खूप छान वाटलं. मला पर्सनली अशी भीती वगैरे वाटत नाही. मला इनफॅक्ट माझी एक मैत्रीण आहे, ती मला नेहमी म्हणते, अगं आपण गेलं मग मुलांचं काय होईल, नवऱ्याचं काय होईल. म्हटलं अगं जग रहाटी असते ती. 2 दिवस ते मी जन पळभर म्हणतील हाय हाय कार्य काय. अगदी बरोबर. अगदी बरोबर. तसं पण म्हटलं त्याच्यामुळे म्हटलं, आणि जेव्हा आपण जन्माला आलो आहोत तेव्हाच आपण ठरवलेलं आहे की कधी आपल्याला परत जायचंय. अगदी खरंय. म्हटलं मग घाबरायचं कशाला त्याला. अगदी बरोबर. असं पण हे आजचं तुमचं प्रवचन ऐकल्यानंतर त्या 2 गोष्टी अगदी डोक्यात एकदम अशा बरोबर बसल्या. छान झाला. खूप छान. म्हणजे असं आपण लक्ष देऊन जर ऐकलं ना तर पुष्कळदा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या स्मरणात राहतात नेहमी. करेक्ट. आणि काका तिसरं एक गोष्ट तुम्ही म्हणालात तसं की नामस्मरण का करायचं, कारण ज्याला आपण विस्मरणातच नाही घेऊन जाऊ शकत त्याचं परत नामस्मरण कशाला म्हणजे ते मला ते तुम्ही काय म्हणालात ते परत रिप्रोड्यूस नाही करता येते, पण आय अंडरस्टूड व्हॉट यू एक्झॅक्टली मेंट. अगदी अगदी अगदी. मला सांगा तुम्ही की आपल्याला स्वतःच स्मरण करायची गरज असते का? नाही ना. हो ना. कारण काय आपण आपल्यावर आहोतच ना, म्हणजे आहोतच, त्यामुळे त्याचं स्मरण करायचं नाही का. पण जे आता आपले आप्तस्वकीय नातेवाईक आहेत ते कुठेतरी दुसऱ्या जगामध्ये, दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या गावामध्ये आहेत, तर त्यांचं आपल्याला कधी कधी आठवण येते. आठवण आल्यावर आपण फोन करतो. म्हणजे आपल्याला कधी कधी विस्मृती होते आणि मग कधी कधी स्मृती होते. म्हणून त्यांचं स्मरण कोणाचं होतं, ज्याचं विस्मरण होतं त्यांचं. पण आपण स्वतःच कधी स्मरण केलंय का? नाही केलं. याचं कारण आपल्याला त्याचं विस्मरण होऊ शकत नाही. तसं नातं आपण, आपलं जसं नातं आहे तसं नातं आपल्याला परमेश्वराशी झालं पाहिजे. म्हणजे मग त्यांना विस्मरण आणि स्मरण याच्या दोन्हीच्याही टप्प्याच्या पलीकडे गेलं पाहिजे, तर आपण स्वतंत्र होऊ. मग आमचा देश स्वतंत्र आहे असं म्हणायला आमचा अधिकार राहील. करेक्ट. कळलं. थँक्यू. हो कळलं. थँक्यू सो मच. ओम श्री स्वामी समर्थ. थँक्यू. बोला अजून बोला. कोण बोलतंय? प्रवीण बोला. प्रवीण लिंगायत. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. तुम्ही जरी किती लपले ना तरी मला तुम्ही दिसता बरं का. पण काका मला आज आपल्या विरुद्ध बोला. ऍक्च्युली काका आपण चीटिंग करतात. आजच्या ह्या प्रवचनामध्ये मला हे झालं की कित्येक टॉपिक्स आहेत, म्हणजे स्टार्टेड ऑफ स्तुती, विस्मरण, समर्पण, त्यावर माझं नॉलेज एकदम इनकम्प्लीट होतं, एकदम सुपरफिशियल होतं. आणि आपण चीटिंग कसं करताय की एकदम सहजपणे यू गो टू द डेप्थ. दॅट इज व्हॉट इज पुटिंग मी ऑफ. आय मीन हा एकदम सिरियस टॉपिक आहे, पण एकदम हसत खेळत आपण तो सूक्ष्म पॉइंट. बरोबर. आतापर्यंत मला शरणचं मीनिंग करेक्टली समजलंच नव्हतं.
And when you said, right, ki why you need a Sharan, it is not, it is give up your effort आणि मी करूच शकत नाहीये, इट इज परमेश्वर तुम्हीच करा. अगदी. कारण काय, आपली शक्ती, आपण जे आपल्याजवळ जे साधन आहेत ना, म्हणजे जे आयुध किंवा जे साधन आहेत त्याचाच आपण उपयोग करू की नाही. आपल्याकडे काय काय आहे, शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, या एवढ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत समजा, किंवा इंद्रिय आहेत. तर आपल्याला त्या साधनाने आपण परमेश्वराला प्राप्त करायचं असं जर ठरवलं तर ते साधनं जे आहेत ना ते अपूर्ण आहेत, त्याच्यामध्ये क्षमताच नाहीये. बरोबर. पण आपल्याकडे एक शस्त्र मात्र खूप चांगलं आहे की ज्याच्याने आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. ते आपल्याला कळालं पाहिजे, आणि ते म्हणजे समर्पण भाव. म्हणजे टोटली त्यांच्यावर रिलाय होणे. थोडक्यात म्हणजे हु इज रिलायबल टू यू असा जर तुम्हाला प्रश्न विचारला कोणी, हु इज अ पर्सन, आपली बुद्धी नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या बुद्धीवर रिलाय होता का, तुम्ही तुमच्या मनावर रिलाय होता का. तर सिन्सिअरली उत्तर दिलं पाहिजे की नाही, माझी बुद्धी मला फसवू शकते बरं का, इट इज नॉट रिलायबल. एक्झॅक्टली. काका संडे क्लासेस मध्ये असंच कळतंय की मग तुम्हाला जर प्रश्न विचारला की जर ती बुद्धी रिलायबल नाही, मग तुम्ही कोणावर रिलायबल राहणार. मग आपण हुडकत बसू कुठला तरी मनुष्य आहे का म्हणून, आणि कालांतराने तोही तुम्हाला फसवेल काय. ती पण भीती आहे. बरोबर. मग त्याचं उत्तर एकच आहे की आय विल बी रिलायबल ओनली ऑन गॉड, परमेश्वर, परमात्मा, महादेव, त्याच्यावरच मी रिलायबल, बाकी जगात कोणावरच मी रिलायबल नाही. बरोबर आहे. इट इज आय मीन आय हॅव टू गो बॅक नाउ अँड बॅक टू बेसिक्स. एव्हरी टॉपिक मला आता परत जाऊन ज्युनियर केजी पासून एक एक शब्द आता, कारण नाव आय हॅव रिअलाइज तो मिस्टेक काय होता की मी एव्हरी डेफिनेशन विच आय हॅव लर्न्ड दॅट इज फ्रॉम द जीव भाव, नेव्हर फ्रॉम द ईश्वर भाव एंड ऑल दॅट. म्हणून थिंग्स लाईक स्वातंत्र्य मीन्स ऍक्च्युअली माय डेफिनेशन स्वातंत्र्य म्हणजे त्याने काय केलंय, स्वातंत्र्य म्हणजे लिबर्टी म्हटलंय, आणि लिबर्टी म्हणजे स्वैराचार झालेला आहे. इक्वेशन कसे, आता अमेरिकेमध्ये इट इज माय लाईफ, इट इज लिबर्टी. हे जे वाक्य आले किंवा हे शब्द जे आले ना, या शब्दाच्या मागे काय लपलंय माहितीये का, एक स्वैराचार करणारा माणूस लपलेला आहे. म्हणजे तो कोणत्या नियमाला सुद्धा मानत नाही, तो झुगारून देतो सगळ्याला. तर त्याला त्याने स्वतंत्र असं म्हटलंय, स्वैराचारी माणसाला. पण स्वतंत्र कोण आहे माहिती का, तुम्हाला सांगतो आता ह्या निमित्ताने. स्वतंत्र तोच आहे जो संपूर्णपणे परमेश्वरावर अवलंबून आहे आणि त्याच्या व्यवस्थेप्रमाणे चालतो, तो स्वतंत्र आहे. त्यामध्ये स्व हा जो शब्द आहे ना, हा परमेश्वराला लागू आहे. आणि तंत्र हा जो शब्द आहे, तो तंत्र हा शब्द म्हणजे त्याच्यानुसार वागणे, परमेश्वराच्या व्यवस्थेच्या अनुसार वागणे, म्हणजे तो स्वतंत्र आहे. आता मग उद्याचा 75वा जो आहे स्वातंत्र्याचा वाढदिवस, त्या दिवशी आपण काय संकल्प करावा हे ठरवा सगळ्यांनी. छान. पाणी पाणी. काका, स्वतंत्रता अर्थ खूप छान सांगितला तुम्ही. हा खूप म्हणजे खूप कळला, आता एकदम मनापासून कळला की स्व म्हणजे काय, तंत्र म्हणजे काय. छान झालं, छान झालं. ह्या निमित्ताने, कारण आता ऑकेजन आहे ना, 13, 14, 15 सगळे लोक तिरंगा घेऊन पळतायत, पण तिरंगा असला तरी एक रंग आपल्या हृदयात राहायला पाहिजे. बरोबर. तो म्हणजे परमेश्वराचा रंग, परमेश्वराचा रंग. बरोबर. त्याच्याशी एकरूप होणे, रंगामध्ये रंग मिसळून टाकणे. बरोबर. म्हणजे तुम्ही स्वतंत्र झाले. नामारंगी रंगलो. अन्यथा तो परावलंबी झाला तो परतंत्र आहे, आणि जो इंद्रियावर विसंबला तो परतंत्र आहे, जो आपल्या शरीरावर विसंबला तो परतंत्र आहे, जो आपल्या बुद्धीवर विसंबला तो परतंत्र आहे. त्यामुळे आता या भारतातल्या सर्व नागरिकांनी ह्या स्वातंत्र्याचा अर्थ कळून घेतला पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे परब्रह्म परमेश्वराच्या व्यवस्थेला आपण मान्य करून आणि त्याच्यावर पूर्णपणे आपण स्वतःला झोकून देणं,
समर्पित करणं म्हणजेच स्वातंत्र्य आहे. हा, छान. खूपच छान कळालं आज. खूपच आनंदाचा दिवस. वा वा, खूप छान. चला, आशीर्वाद आहे तुम्हाला सगळ्यांना. खूप छान, आनंद आहे. महाराजांची कृपा. बोला. हा बोला, अजून कोण बोलणार आहे? बोला. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला. खूप चांगला विषय होता आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर आपल्यालाही स्वतंत्र व्हायचंय आणि मुक्त व्हायचंय. खरंय. जे पारतंत्र्य आणि गुलामी आहे ती आपण जीवात्म्याने जखडून ठेवलं. आणि एक म्हणजे माझं एक समज आहे अशी की 3 स्तरावर जीवात्मा जगतो. 3 स्तर, एक इंद्रिय आणि विषय, दुसरं मन आणि त्याच्या सगळ्या भावना ज्या की सकारात्मक आणि नकारात्मक आहे. आणि त्याच्यामुळे आपण बंधनात अडकतो. बरोबर. इंद्रिय प्लेजर देतात पण थोड्या वेळासाठी असतं. बरोबर. आणि ते प्लेजर संपलं की पुन्हा परत ते करा, रिपीट करा. अगदी बरोबर. मनाच्या स्तरावरती पण ह्या सगळ्या भावना असतात की सुख, दुःख, इन्सिक्युरिटी, असुरक्षितता, अटॅचमेंट. आणि त्याच्यातून आपल्याला मनाच्यासाठी मन सगळं आपल्याकडे करून घेतं. बुद्धीतल्या ज्या वासना आहेत त्या एक मन एक खातर आहे. आणि तुम्हाला जीवात्म्याला हे आनंदी आयुष्य जगण्यासाठी किंवा दुःख सगळे अनुभवण्यासाठी फक्त ते एक हातर आहे. एवढंच त्याला इम्पॉर्टन्स दिला. आणि बुद्धीच्या वरती जाऊन स्पिरिट कॉन्शियसनेस जो आहे तो परमात्म्याचा एक आपण अंश आहे. सतत त्याच्या स्मरणात, सतत डिवोटेड. जे काही चांगलं होईल ते त्याची कृपा, जरी काही वाईट झालं तरी ती त्याची इच्छा होती. आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जाऊन आत्मा नश्वर आहे, आत्मा हा त्याचाच मी भाग आहे आणि त्याच्याबरोबर मी सतत आहे. तो कधीच नाश पावणार नाहीये आणि त्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही. तो सतत परमानंदी आहे. ही खरं स्वातंत्र्य आहे. खरं स्वातंत्र्य. अगदी खरं आहे. खूप छान कळलं. त्या परमानंदात राहणं म्हणजे स्वतंत्र आहे. आणि त्या स्वतंत्र म्हणजे परतंत्र नसणे म्हणजे स्वतंत्र आहे. हा दुसरा अर्थ सांगतो. परतंत्र या शब्दाचा अर्थ असा, पर म्हणजे प्रकृती, पर म्हणजे प्रकृती आणि तंत्र म्हणजे प्रकृतीच्या अनुसार वागणे आणि स्व म्हणजे परमात्मा. तर परमात्म्याच्या व्यवस्थेप्रमाणे वागणे आणि प्रकृतीच्या प्रलोभनात न पडणे. तर प्रकृतीच्या प्रलोभनात न पडणे म्हणजे परतंत्राचा आपण अस्वीकार केला, त्याला आपण पूर्णपणे त्याग केला. आम्हाला नकोय पारतंत्र्य. म्हणजे काय, आम्ही प्रकृतीच्या भूलभुलैयामध्ये अडकणार नाही, हा त्याचा अर्थ आहे. आणि स्वतंत्र म्हणून स्वतंत्र कळण्याकरता परतंत्रही कळायला पाहिजे. हा, ठीक आहे ना. चला चला, खूप खूप आशीर्वाद. स्वामी कृपा, स्वामी कृपा, स्वामी. बोला, पुढे बोला. चला, पुढचे बोला. कोणी काय काय सांगताय? बोला. हॅलो. हा बोला. कुठे निघाले? प्रवासात दिसताय कुठेतरी? हो काका, औरंगाबादला निघतोय काका. बर बर. कार्यक्रम होता. बर. अच्छा अच्छा. त्यामुळे सहकुटुंब सहपरिवार निघतोय. अच्छा, चला, आशीर्वाद आहे खूप. स्वामींची कृपा अखंडराव. ऐकलं का आजचं प्रवचन? हो काका, खूप छान वाटलं. हो, चला, खूप छान. आशीर्वाद आहे. काका विचारा. जर हृदयामध्ये जर परमेश्वर आहे आणि मग भीती मृत्यूची नाहीये, पण एक काळजी आहे, ती कशी आहे? नाही, काळजी असणं हा सुद्धा जीवभावच आहे एक प्रकारे. काळजी असणं म्हणजे याचा अर्थ काय, काळजी करणं वेगळं आणि काळजी घेणं वेगळं, बरं का. त्यात काळजी या शब्दाला सुद्धा एक करणं आणि एक घेणं आहे. काय तर काळजी घ्यायला हा परमेश्वराचाच एकरूपता पाहिजे. काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या मुलाबाळांची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या स्वास्थ्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. पण मुलाबाळाची काळजी करू नका. काळजी करणं म्हणजे कसं होईल, काय होईल असं निर्माण झालेला जो प्रश्न आहे ना, त्याला काळजी करणं असं म्हणतात. आणि काळजी घेणं म्हणजे काय, की त्यांची देखभाल व्यवस्थित झाली पाहिजे, त्याचं व्यवस्थापन करणे. आणि तेच तर परमात्मा काम करतो. त्याच्या कार्यामध्ये आपण सहभाग घ्यायचा आणि आपण काळजी घ्यायची, काळजी करायची नाही. जो काळजी घेतो तो स्वतंत्र झाला आणि जी काळजी करतो तो परतंत्रात गेला. नाही, आज खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाल्यासारखं वाटलं. खूप आशीर्वाद आहे. स्वामींची कृपा आहे. छान. घ्या, पुढे बोला.
प्रमोद राऊत बोला. अभिजित चिंचोरकर बोला. चला बोला, पुढे बोला. अजून 5-10 मिनिटं आहेत. म्हटलं प्रश्न काहीच नाहीयेत, अगदी क्लिअर झालं. क्लिअर झालं. खूप छान हे झालं, म्हणजे सब्जेक्ट चांगलं चालू आहे. उत्तम आहे. म्हणजे आपल्या दररोजच्या आचरणात ह्या गोष्टी लागू आहेत. आणि मुद्दाम मी आता स्वातंत्र्य परतंत्र का बोलतोय, कारण आता उद्या 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तर 75 कमीत कमी 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तरी स्वातंत्र्याचा अर्थ कळायला पाहिजे. काय की 74 वर्ष आपण वेळ वाया घालवला. आता कमी 75व्या वर्षी तरी अर्थ कळला पाहिजे. म्हणून 75व्या वर्षाचं वर्णन नाटकात वगैरे केलेलं आहे. 75 वर्षाला काय काय त्याची स्थिती होते. दंताजीचे सुटले नाते, फुटले दोन्ही कान, अवघे पाऊणशे वयमान. असं त्या पाऊणशे वयमानावर बरंच काही नाटकामध्ये, जुन्या नाटकात असायचं. त्याला म्हणजे त्या अजूनही त्याला आपलं लग्न व्हावं, नवीन बायको मिळावी असं म्हणताना त्याचं वर्णन केलंय त्यांनी. आशा सुटत नाही. काय तर तसं आपल्या देशाचं होऊ नये. त्या माणसाचं झालं ठीक आहे, पण आपल्या देशामध्ये जर सगळेच जर स्वैराचारी झाले ना, तर त्यांना सुद्धा ते काव्य लागू पडेल ना. खरे खूप छान. म्हणून आपल्याला खूपच सावधान राहिलं पाहिजे. आणि स्वातंत्र्याचा अर्थ तुम्ही सगळीकडे आता मी सांगितलंय ना, ते एकत्र करा आणि सगळीकडे तुम्ही सोशल मीडियामध्ये पासन करा. तुम्ही फेसबुक आहे, इकडं आहे, याचा अर्थ करा तुम्ही. म्हणजे लोकांना एक नवीन अर्थ कळू द्या ना, की स्वातंत्र्य म्हणजे काय. स्व म्हणजे परमेश्वर आणि त्याच्या तंत्राने वागणं हे स्वातंत्र्य. बरोबर ना. स्वतत्व म्हणजेच परमात्म तत्व आहे. बरोबर. आणि तंत्र म्हणजे त्याच्यानुसार आचरण करणे. परमात्म्याच्या व्यवस्थेप्रमाणे आचरण करणे म्हणजे स्वातंत्र्य आहे. आणि प्रकृतीवर अवलंबून राहणे म्हणजे परतंत्र आहे. प्रकृतीमध्ये आपल्याला कर्तव्य करायचंय. लक्षात घ्या, प्रकृतीचा संबंध तोडायचा म्हणजे तशा अर्थाने तोडायचं नाही. कारण आपण प्रकृतीमध्ये, जगामध्ये राहणार, वागणार, बोलणार, लोकांशी संबंध ठेवणार, व्यवहार करणार, पण कसा, तर आपल्या कर्तव्य भावाने प्रकृतीमध्ये राहा आणि प्रेमभावाने परमात्म्याबरोबर राहा. नाही तर आपण नेमकं उलट करतो, प्रकृतीवर प्रेम करतो काय, आणि परमात्म्याला आपण म्हणतो की मला मी तुझं काहीतरी भलं करेन म्हणून तू माझं कर्तव्य पूजा करतोय, तर कर्तव्य म्हणून करतोय. तिथे कर्तव्य किंवा ज्ञानाची गरज नाही. परमेश्वराला फक्त प्रेमाची गरज आहे. काय, ज्ञानाची गरज आपल्या स्वतःच्या आत्मज्ञानाकरता आवश्यक आहे आणि क्रियेची गरज जगासाठी आहे. लक्षात घ्या. प्रवचनात का तुम्ही खूप छान सांगितलं, ते अगदी मनात ठसलं माझ्या. की ज्ञान आहे, ज्ञानातनं विज्ञान निर्माण होतं आणि मग त्याला जी फळं लागतात ती भक्ती आहे. खूप छान. खरं बऱ्याच वेळेस साध्य आणि साधन याच्यामध्येच गडबड होती. साध्याला साधन समजलं तर साधनाला साध्य समजलं, म्हणून ते गडबड होऊन जाते. संध्याकाळच्या विषयाची उत्सुकता आहे, ऐकतो रोज. हो, चांगली गोष्ट आहे. उत्सुकता आहे आता, एक एक पुढे पुढे चाललंय. हो, तो विषय आता हळूहळू पुढे पुढे जात राहील. चला, आशीर्वाद आहे खूप. स्वामी कृपा. बोला. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर बोला. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. आई आहेत का? वा. छान. कशा आहेत आई तुम्ही? छान आहे. खूप आनंद आहे अगदी खरोखर. त्यांच्या कृपेचा अनुभव येतो मधून. होय का? अरे, ती सगळी महाराजांची कृपा असते. निमित्त आमचं निमित्त आहे, पण सगळी कृपा सगळीकडे महाराज आहेत पूर्ण. आणि तुमच्या घरात तर आहेतच आहेत. कारण मकरंद आणि चंद्रशेखर दोघांचा भाव खरोखर श्रेष्ठ आहे अगदी. त्यामुळे महाराज अंतर्बाह्य आहेत तुमच्या घरावर, सगळ्यांवर, सगळ्या सदस्यांवर त्यांची पूर्ण कृपा आहे. राहावी अशी इच्छा. हो, अखंड राहील. अगदी आनंद वाटला. छान. मकरंद, चला बोल. मला म्हणायचं असं होतं. बोल. की आपण आलो ते परमात्म्याच्याच व्यवस्थेत आलो. बरोबर आहे. तिथं आपल्या हातात काही नसतानाच परिस्थिती निर्माण होऊन आपल्याला वागावं लागतं.
हो हो हो. आणि कर्म घडत जातात. बरोबर. प्रत्येक कर्माचं फळ हे मिळत जातं, कारण तो प्रलय जरी झाला तरी कर्म चुकत नाही, त्यासाठी तो घेऊन करतो, हो हो काढतो. तर किती आपल्याला सावधान राहायला पाहिजे कर्म करताना, म्हणजे किती आपल्याला समर्पण भाव केला पाहिजे. म्हणजे त्यांनीच केलं असं समजून माझं कर्म त्यांनीच केलं म्हटलं तरच त्या कर्मात तरच ते शक्य आहे. म्हणजे हाच त्यातला रहस्याचा भाग आहे की हे सर्व जी व्यवस्था आहे ती स्वामींची व्यवस्था आहे आणि जे काही आपल्या समोर परिस्थिती आहे ती स्वामींनी आपल्याला कर्तव्य करण्याकरता दिलेली आहे. त्यामुळे कर्ते कर्मी ते स्वामी आहेत. आपल्याला फक्त त्यांच्या आज्ञेनुसार कर्तव्य करायचं. ना आपण करता आहे ना करविता आहोत, पण आपण कर्तव्य करणारे आहोत आणि स्वामींचे सेवक आहोत. हा भाव ठेवला ना, तुम्ही जिंकलं सगळं जग. तुम्हाला जिंकायचं असं काही राहणारच नाही. बाकी यश अपयश अनुकूल प्रतिकूल ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ऊन सावलीसारख्या येतील आणि जातील. त्याला फार महत्व देण्याचा अर्थ नाहीये. महत्व द्यायचं असेल तर फक्त स्वामींना द्या, बस. हे एकदा कळालं म्हणजे संपलं. त्याच्या पलीकडे ज्ञान सुद्धा नाहीये. खरं ज्ञान हेच आहे काय, आणि ते तुम्हाला झालेलं आहे. आणि कृपा आहे महाराजांची, आशीर्वाद, स्वामी कृपा, स्वामी कृपा. छान. बोला, अजून कोणी एखादा व्यक्ती बोलू शकेल? मंजिरी बोल, मंजिरी पुरंदरे. काही ऐकलं का प्रवचन? बोला. अजून कोण आहे? योगेश खेडेकर. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी सर. हाँ बोलो भरत, बोलो. आशीर्वाद है, कैसे हो आप? एकदम बढ़िया. बहुत अच्छा चल रहा है. बहुत अच्छी आशीर्वाद लेने के लिए फोन, ये बात करने के लिए बोला आशीर्वाद लूं आपसे, ले लूं करके. बिल्कुल, बहुत आशीर्वाद है आपको. एक चीज था काका, स्वतंत्र सबको समझ में आता है. हाँ, लेकिन ऐसा कोई उपनिषद नहीं है जो बोलता है आप किसमें फंसे हो, किसके गुलाम हो. कोई नहीं बोलता है. वो तो लिबरेशन के लिए है ना, लेकिन लिबरेशन का अर्थ नहीं समझता है. इससे लिबरेशन लेना है हमको, जो है ना, वो कौन सा ऐसा पारतंत्र है जिससे हमको स्वतंत्र होना है, हम किसके गुलाम है, बरोबर ध्यान में नहीं आएगा ना. हाँ. तो सिर्फ हाथ में झंडा, तिरंगा झंडा लेके घूमेंगे और क्या है. लेकिन घूमते समय भी गुलाम है. हाँ. जनगण मन बोलते समय भी गुलाम है. बरोबर. भारत माता की जय बोलते तभी भी गुलाम है. तो गुलाम किसके, ये अगर समझ में नहीं आएगा तो स्वतंत्र कैसे होगा, ये बात है. जैसे ये होते हैं ना पैरट, पोपट. हाँ. पोपट को सिखाया तो वैसी बोली बोलता है. तो पोपट को सिखाया कि अगर किसी ने नेट फेंका तो उसमें अटकना नहीं. बराबर है. वो पारधी आता है, नेट डालता है, तो नेट में अटकने का नहीं है. हाँ. पूरा मगब किया पूरा. अभी पूछे क्या पोपट तुमको क्या ध्यान में आया, तो ये वही रट करके बोलेगा कि किसी ने कोई नेट फेंका तो अटकना नहीं है. हाँ. उसमें क्या हुआ कि वो नेट एक ने फेंक दिया, उसमें अटक भी गया, अटक के वो ले जा रहा है, लेते समय भी वही रट कर रहा है वो. सही बात है. यही आजकल का यही सिचुएशन है. ये सारे पैरट है. अभी मैं देख रहा हूँ ना, ये सारे पैरट है. हाँ. सही बात है. हमारा स्वातंत्र मिला, 75वां साल है, ये सब कुछ बोल रहे, लेकिन उनको यही समझ में नहीं आया कि स्वातंत्र बोल के क्या है. हाँ. नहीं, वो सही है. तो आप लोगों को हमने आज जो स्वातंत्र का अर्थ बताया ना, वो आप सोशल मीडिया पे डालिए. आपका सबका वो सबको मैं बोलता हूँ कि जितना आपको समझ में आया वो अर्थ डालिए. हजारों लाखों लोगों को समझ में आना चाहिए कि स्वातंत्र क्या है. डेफिनेटली. इतना कार्य करो. या आपका कार्य हो ही रहा है. बहुत आशीर्वाद है. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. चलो ठीक आहे. चला, झाला वेळ झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी महाराज.